मी त्यांना विचारला होता की डॉक्टर साहेब तुम्ही ड्रायव्हिंग का करता अजून ह्या वयात. त्यांनी मला सांगितले, अरे अनंता, ड्रायव्हिंग केलं म्हणजे आपण सुदृढ आहोत, म्हणजे डोळे, कान, हात, पाय सगळं आपले शाबूत आहे. एक नागरिक सत्कार या ठिकाणी केला जातो. अतिशय व्यस्त कार्यक्रमामधून सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल खरोखरच टाळ्या जोरात झाल्या पाहिजेत. सर्वांना नक्कीच गुरु भरून येईल, कारण ही क्षण फार महत्त्वाचं आहे. वय वर्ष 72 असून सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहे की सर्व नागरिकांनी ह्या दिली. आपल्या या व्यक्तिमत्वाचं नक्कीच या ठिकाणी सत्कार केला आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. छान आणि सुंदर असं आपल्याला आई ग्रामदेवता सोमजाईचं दर्शन झालेलं आहे. सोमजाई देवीच्या या प्रांगणाच्या बाहेर आपण आहोत. ही लाइटिंग आपल्याला पाहायला मिळते, सजावट पाहायला मिळते. सर्वत्र श्रीवर्धन शहर हे रोषणाईने आपल्याला पाहायला मिळते. सकाळीच आपला व्हिडिओ तुम्ही पाहिलात, श्रीवर्धन शहराचा पूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाला. आणि आत्ता आपण जाणार आहोत ते म्हणजे श्रीवर्धनची संघर्ष प्रतिष्ठान. श्रीवर्धनचं जे संघर्ष प्रतिष्ठान आहे हे दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये भाग घेते. तसाच आज एक कार्यक्रम आहे. 40 वय ज्यांचं आहे आणि 40च्या वरती ज्यांचं वय आहे त्यांचे क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत. आपली नगरपालिका शाळा क्रमांक 1 या ठिकाणी हे क्रिकेटचे सामने संघर्ष प्रतिष्ठानने आयोजित केलेले आहे. त्यांचं स्लोगन आहे, एक धाव आरोग्याकडे. खरंच तरुणांना तर प्रोत्साहन मिळत असतं, पण वृद्धांना पण प्रोत्साहन मिळण्यासाठी संघर्ष प्रतिष्ठान ही वेळोवेळी कार्य करत असते. तसाच एक कार्य आज आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे सत्कार सोहळा. सत्कार सोहळा सुद्धा आहे त्या ठिकाणी, ज्यांचं वय 65 आहे आणि जे आज सुद्धा सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत, त्यांचा आज सत्कार सोहळा असणार आहे. तो सत्कार सोहळा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या सत्कार सोहळ्याला जाऊया. आपल्या ग्रामदेवता आई सोमजा देवीचं हे प्रांगण आणि या ठिकाणची ही सजावट आपल्याला पाहायला मिळते. चला आपण सत्कार सोहळ्याकडे चाललेलो आहोत. श्रीवर्धनच्या शाळा क्रमांक 1 या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी हा सत्कार सोहळा असणार आहे. या ठिकाणी कार्यक्रम चालू झालेला आहे. चला आपण त्या ठिकाणी जाऊया. ज्यांचं वय 40 आहे आणि 40च्या वरती ज्यांचं वय आहे त्यांचे हे क्रिकेटचे सामने आहेत. खरंच एक धाव आरोग्याकडे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तरुणांना तर प्रोत्साहन मिळत असतं, पण वृद्धांना प्रोत्साहन मिळण्यासाठी संघर्ष प्रतिष्ठान हे दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आपले कार्यक्रम राबवत असतात. चला आपण त्या कार्यक्रमाकडे जाऊया. आपले मित्र बंड्याजी आगरकर आहेत, सुनीलजी दर्गे सुद्धा आहेत या ठिकाणी. आपल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतोय स्वराज साधनक यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र मूर्तीस या ठिकाणी आपण पुष्पहार अर्पण करावा अशी मी विनंती मी या ठिकाणी करतोय. मशाल असो की दिवा असो दूर करतो अंधार. मशाल असो की दिवा असो दूर करतो अंधार. संघर्षाच्या वाटसरूंना देतो प्रकाशाचा आधार. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आनंदजी गुरव, तसेच प्रमुख पाहुणे अनंतजी गुरव, दत्ता कोजबे, प्रदीप पडे, साजन मापुसकर आणि वैभव तोडणकर यांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या दीप प्रज्वलन करावं असे मी या ठिकाणी करतोय. कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. तर सर्व मान्यवरांना तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी विनंती करतोय स्वराज साधनक यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर, जय श्रीराम.
तर सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मैदानाकडे जावं आणि त्या ठिकाणी आपल्या या स्पर्धेचं ट्विट कापून या ठिकाणी आपण मैदानाचं उद्घाटन करावं अशी मी विनंती संघर्ष प्रतिष्ठान श्रीवर्धनच्या वतीने मी या ठिकाणी करतो. तर त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आणि राजश्री मुरकर यांच्या शुभ हस्ते फीत कापून या स्पर्धेचं उद्घाटन केलं जाते. या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी श्रीफळ वाढून मैदानाचं पूजन करून श्रीफळ वाढून या स्पर्धेचं उद्घाटन करावं अशी मी विनंती या ठिकाणी करतो. या ठिकाणी महिला सन्मान केला जातोय. दोन्ही महिलांकडून या ठिकाणी मैदानाचं फीत कापून आणि पूजन करून या स्पर्धेचा शुभारंभ या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करतोय श्रीफळ वाढवण्यासाठी रुची बोरकर, प्रियंका कदम, दिलीप सातनाक, नंदकिशोर गुरव या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मैदानाचं पूजन करून श्रीफळ वाढवून या स्पर्धेचं उद्घाटन करावं. तसेच आमचे मित्र पत्रकार बंधू सन्माननीय सावंतजी तवसाळकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढून या स्पर्धेचं उद्घाटन केलं जाणार आहे. तर आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. चला, या ठिकाणी उद्घाटन सोहळा हा पार पडलेला आहे. नारळ वाढवून हा उद्घाटन सोहळा झालेला आहे. खरंच एक धाव आरोग्याकडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील की सर्व जे 40च्या वरती जे वयाने आहेत ते या ठिकाणी आपल्याला खेळताना आता पाहायला सुद्धा मिळतील. आणि काही वेळाने जो नागरिक सत्कार असणार आहे तो सोहळा सुद्धा आपल्याला पाहता येईल. त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आनंदजी गुरव यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. खरोखरच ज्यांच्या कीर्तीचा सुगंध सगळीकडेच पसरलेला आहे. आपल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय आपलं नाव उमटवलंय आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं एक उल्लेखनीय नाव घेतलं जातं. अशा या व्यक्तिमत्वाचा आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. पुढील सत्कार मूर्ती आहेत अर्थातच नगरसेविका, राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा आणि आजच्या स्पर्धेच्या उद्घाटक सन्माननीय राजश्री मुरकर यांचा सत्कार या ठिकाणी केला. राजश्री मुरकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. सन्माननीय जितेंद्रजी सातनाक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. संघर्ष प्रतिष्ठान स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपल्याला महिलांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढील सत्कार मूर्ती आहेत रुची बोरकर. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो जितेंद्रजी सातनाक यांना. या ठिकाणी सत्कार केला जातोय. रुची बोरकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. तसेच पुढील सत्कार मूर्ती आहेत प्रियंका कदम यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय. पुढील सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय चोगले मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. सुप्रिया चोगले यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. 40+ ची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सर्वांना सहभागी करून घेतलेला आहे. आज या श्रीवर्धन शहरातील 40+ चे सर्व खेळाडू या स्पर्धेदरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी राजेंद्र भगत यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. तसेच आपल्याला या श्रीवर्धनची पूर्ण जगभर ज्यांनी ओळख करून दिलेली आहे आणि या त्यांच्या माध्यमातून खरोखरच आपल्या पर्यटनामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या या श्रीवर्धनच्या वैभवामध्ये जी वाढ करण्याचा प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून केला जातो ते सन्माननीय जीवनजी धंबा यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे.
आपला जीवन यूट्यूब चॅनलचे मालक सन्माननीय जीवनजी धंबा यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय, तो त्यांनी स्वीकारावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय। आणि मी सुनील दर्गे यांना विनंती करतोय की आपण या यूट्यूबर चॅनलचे मालक जीवन धंबा यांचा या ठिकाणी सत्कार करावा। आजच्या संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित 40+ या सामन्यास उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर असलेले सर्व सन्माननीय, सर्वप्रथम तर मी संघर्ष प्रतिष्ठानचे कौतुकच करेन की त्यांनी एक नवीन आयोजन गेल्या 2 वर्षापासून केलं आहे की 40+ सामने ते भरवतात। त्याच्यामुळे मला जरा ग्राउंडवर वेगवेगळे चेहरे आणि 50चे चेहरे जरा जास्त दिसतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून जरा मला जास्त आनंद होतो की त्यांना एक स्फूर्ती आली आहे खेळासाठी। अजून सामने चालू झालेले नाही आहेत पण खेळाची त्यांनी सुरुवातच केलेली आहे। आणि बाकी सर्व क्रीडाप्रेमींना माझ्याकडून मी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। संघर्ष प्रतिष्ठान आयोजित एक धाव आरोग्याकडे, खरोखर या एक धाव आरोग्याकडे या शब्दातच सर्व काही सामावलेलं आहे। आज आपण 40 वर्ष झाली किंवा म्हणतो काय की माझं आता वय झालंय, या उतरत्या वयामध्ये मी आता पदार्पण केलंय, पण तुमच्याकडे सर्व अशा खेळाडूंकडे पाहिलं की कोण म्हणेल की 40 वर्षानंतर सुद्धा आपलं वय उतरत होत जातं आणि खेळाची मजा संपते। म्हणून खेळामध्ये सर्व काही आहे, अगदी आनंद आहे, ध्येय आहे, उत्साह आहे आणि जे मेन आहे म्हणजे 40 वर्षानंतर जे आरोग्याला लागणारी संपत्ती आहे ही खेळामधूनच निर्माण होते। कारण आपल्या शरीराला लागणारं उत्तम व्यायाम हे खेळातूनच निर्माण केलं जातं। आणि मला वाटतं काल पण इथे आझाद क्रिकेट तर्फे क्रिकेट झालं, पण त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या तरुण मुलांनी भाग घेतला होता आणि संघर्ष प्रतिष्ठानातर्फे 40+ हे एक त्यांनी उत्तम समीकरण जुळवून आणले। कारण तुमच्याकडे बघितल्यानंतर 40 वर्षाच्या एका व्यक्तीच्या मध्ये जी ऊर्जा आहे ती 35 वर्षांच्या युवकांमध्ये आहे, हे सुद्धा एक समीकरणच आहे। म्हणून तुमच्याकडे पाहिल्यानंतर सर्वांना खरोखर उत्साह निर्माण होईल आणि मी आई समजाईच्या चरणी प्रार्थना करते की तुम्हा सर्वांना असाच प्रगती होत राहो आणि एक उत्तम आरोग्य मिळत राहो। एवढा बोलून 2 शब्द संपवते। जय हिंद। आणि या स्पर्धेचा हेतू काय आहे हे सांगण्यासाठी मी विनंती करतोय। मी शब्दांना तोलत आहे मातीच्या ऋणात राहून, मी शब्दांना तोलत आहे मातीच्या ऋणात राहून, धरतीशी बोलत आहे क्षितिजाची स्वप्ने पाहून। या जमिनीवर घट्ट पाय रोवून आणि क्षितिजाची स्वप्न पाहण्यात भान फक्त आपल्याला खेळच देत असतात। या क्रीडा प्रकारातून आयोजनाचा हेतू सांगण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतोय सन्माननीय जितेंद्रजी सासकर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी या स्पर्धेचं हेतू आपलं प्रास्ताविक या ठिकाणी करावं। जय श्रीराम। आजच्या संघर्ष प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या मंचकावर उपस्थित त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र, माळी समाजाचे अध्यक्ष, माजी गटनेते नगरसेवक आनंदजी गुरवसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा राजश्री मुरकर मॅडम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुची बोरकर मॅडम, शिवसेना शहर महिला अध्यक्ष ठाकरे गटांच्या प्रियांका कदम मॅडम, शिवसेना महिला अध्यक्षा शिंदे गटाच्या सौभाग्यवती चौगुले मॅडम, आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले रितेशजी मुरकर, राजाभाई भगत, दिलीप बाप्पा सापनाक, पेशवाईचे अध्यक्ष अशोक भाऊ माने, वाणीहळी मित्रमंडळाचे अध्यक्ष नागेशजी करडे, आमचे मित्र प्रदीप पळदे, साजन मापुसकर, दत्ताजी कोजबे, आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गणेशजी बंदरकर, जगदीश कदम, आदेशभाई विरकुड, आमचे मित्र सुनीलजी पवार, सुहास पोलेकर, हर्षित पोलेकर, अध्यक्ष सावंत तवसाळकर आणि त्यांचे सर्व सहकारी, बोरली आणि आदगावहून आलेले आमचे भाऊ वैभव तोडणकर, संतोषजी
शिलकर आणि सर्वच आझाद क्रिकेट क्लबचे पदाधिकारी, बंधू, मित्र, भगिनी आणि पत्रकार मित्र, खरं तर संघर्ष प्रतिष्ठानची स्थापना 10 ते 12 वर्षापूर्वी झाली. संघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी सारखे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, फॅन्सी ड्रेस स्पर्धा असतील, आरोग्य शिबिरं असतील, शैक्षणिक कार्यामध्ये मदत असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संघर्ष प्रतिष्ठान गेले 10-15 वर्ष काम करत आले. गेल्या वर्षीपासूनच आम्ही 40+ क्रिकेटचे सामने, एक धाव आरोग्याकडे हे स्लोगन घेऊन आम्ही हा नवीन उपक्रम चालू केला. मगाशीच मान्यवरांच्या भाषणामधून ही गोष्ट आली की एक धाव आरोग्याकडे, याचा अर्थच आपण आरोग्य जोपासणीसाठी आहे. 40 वर्षाच्या नंतर खरं तर सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी आणि जोपासना घेतली पाहिजे. सुदृढपणाने आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं पाहिजे. खेळाच्या माध्यमातून असेल, क्रिकेटच्या माध्यमातून असेल, आपल्या क्षेत्रामधल्या कुठल्या तरी प्रमुख पदाच्या माध्यमातून असेल, किंवा योगा, डॉक्टर्स, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असलं पाहिजे. अशा व्यक्तींचा सत्कार देखील आम्ही गेल्या वर्षीपासून ह्या मैदानावर घेण्याचं आयोजन केलं. गेल्या वेळीच आपल्या शहरातले प्रसिद्ध डॉक्टर VN जोशी सर यांचा आपण नागरी सत्कार केला. ते 80 वर्षाचे असून देखील आज त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करतात. आजही टेबल टेनिस, बॅडमिंटन खेळत असतात. ह्या अशा लोकांचा आदर्श घेण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला. संघर्ष प्रतिष्ठानने 40+ क्रिकेटचे कार्यक्रम आयोजित केले. क्रिकेट एक निमित्त आहे आणि लोकप्रिय खेळ आहे. त्या खेळाच्या माध्यमातूनच आपण जनतेला संदेश देतो की जनजागृतीकडे आपण वळलं पाहिजे, आरोग्याची आपण जोपासना केली पाहिजे. याच्यासाठीची जी जनजागृती आहे, याच्यासाठी आम्ही हे कार्यक्रम खास करून आयोजित केलं. आपल्या सर्वांचंच गेल्या वर्षीपासून आम्हाला सहकार्य, आशीर्वाद आणि हे सहभाग या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभला. त्या सर्वांचंच मी संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो. आज आपण आमच्या संघर्ष प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन सर्वच क्षेत्रातील, सर्वच राजकीय क्षेत्रातील मंडळी ह्या मंचकावर आली, त्याबद्दल संघर्ष प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून आपले सर्वांचेच मी आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाला शुभेच्छा देतानाच 8 वाजता आपण पुन्हा यावर्षी एक नागरी सत्कार आयोजित केला आहे. त्याच्यामध्ये 3 सेलिब्रिटी आपण ज्या 65 वर्षानंतर देखील आपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्टपणे काम करत आहेत आणि क्रीडा क्षेत्रामध्ये देखील ते आपलं नाव लौकिक ठेवत आहेत, अशा व्यक्तिमत्वाचा आपण 8 वाजता याच मैदानावर नागरी सत्कार ठेवला आहे. तर मला आपल्या सर्वांना विनंती करावीशी वाटते की हा कार्यक्रम जरी संपला तर 1 मॅच नंतर आपण तो कार्यक्रम घेतला आहे, तर आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून देखील आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, आम्हाला अजून उत्स्फूर्तपणे काम करण्यासाठी प्रेरणा द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मन समुद्रासारखं विशाल ठेवा, मन समुद्रासारखं विशाल ठेवा. नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील, नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. खेळामधून साहस रुजवा, माणसं मशाल होऊन तुमच्यासाठी भेटायला येतील. तर आजच्या या स्पर्धेचे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आनंदजी गुरव यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी अध्यक्ष भाषण करावं. नमस्कार आणि जय श्रीराम. आई सौंदाईचारी नतमस्तक होतो. हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती महाराज, शूर धर्मवीर संभाजी महाराज यांच्याचरणी नतमस्तक होतो. व्यासपीठावरील आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक आणि प्रत्येक वेळी सहकार्य करणारे संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळाबाई सातनाथ आणि माझ्या सगळ्या भगिनी आणि आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले 40+ आणि तरुण सगळ्यांचं स्वागत करतो. संघर्ष प्रतिष्ठानचं कार्य आत्ताच बाळाबाईंनी सगळं सांगितलं. गेल्या वर्षी 40+ खेळताना जी चेहऱ्यावर उत्सुकता होती, ती उत्सुकता परत 40+चा जेव्हा बॅनर आला त्यावेळेला वाढायला लागली की ह्या वर्षी पण आपल्याला खेळायला भेटणार आहे.
जसं एक धाव आरोग्याकडे, त्याप्रमाणे आपण त्या 40+ नंतर खेळू शकतो हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्या चेहऱ्यावर आनंद दुग्णित होतो. त्यानंतर संघर्ष प्रतिष्ठानचा दहीहंडीतला कार्यक्रम पण संघर्ष प्रतिष्ठानचा त्याच मोठ्या प्रमाणात होतो आणि संघर्ष प्रतिष्ठानमध्ये असणारे सगळे सहकारी चांगल्या पद्धतीने काम करतात आणि सगळ्यांना सामावून घेऊन ते काम करतात. त्याचप्रमाणे त्यांनी गेल्या वर्षी VN डॉक्टरांचा सत्कार केला होता. VN डॉक्टरांचं बोलण्याचं उद्देश एवढं होतं, गेल्या वर्षी त्यांचं एकच वाक्य होतं की ड्रायव्हिंग. मी त्यांना विचारला होता की डॉक्टर साहेब तुम्ही ड्रायव्हिंग का करता अजून ह्या वयात. त्यांनी मला सांगितले, अरे अनंता, ड्रायव्हिंग केलं म्हणजे आपण सुदृढ आहोत, म्हणजे डोळे, कान, हात, पाय सगळं आपले शाबूत आहेत. त्या वाक्याने मी थोडा भारावून गेलो होतो. असंच पुढं नागरी सत्कार होऊन सगळ्यांना प्रेरणा मिळवू दे आणि असं संघर्ष प्रतिष्ठान पुढं चांगलं काम करो असं मी आई सौंदर्यचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, मान्यवरांचा सत्कार सोहळा झाला आणि या ठिकाणी पहिला जो सामना रंगणार आहे तो म्हणजे श्रीवर्धनचे प्रेस क्लब श्रीवर्धन. या ठिकाणी प्रेस क्लबचे सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात 40+ आणि प्रतिस्पर्धी असणार आहे एकविरा संघ श्रीवर्धनचा असणार आहे आणि यांच्यामध्ये हा पहिला सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. एकविरा संघाचे जे कर्णधार आहेत दशरथजी माळी या ठिकाणी कर्णधार ते असणार आहेत आणि प्रेस क्लबचे कर्णधार सावंतजी तवसाळकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आमचे जे जीवलग मित्र आहेत भरतजी, हे सुद्धा आज खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आज आपल्याला हा सामना 40+ म्हणजे तरुणांना सुद्धा लाजवेल असा हा सामना आज आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे प्रेस क्लब श्रीवर्धन आणि एकविरा यांच्यामध्ये टॉस होतोय. बघा, टॉस होतोय आणि टॉस कोण जिंकतोय तो बघूया आपण. आणि एकविरा संघाने हा टॉस जिंकलेला आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊया. दशरथ माळी हे एकविरा संघाचे कर्णधार. चला बघूया आता यानंतर ही लढत कोण जिंकणार आहे ती. समीर यांची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आणि या पहिल्याच खरोखर मोठा चेंडू होता, त्याला फायदा सावंतला घेत असलेल्या स्थानपन्न व्हायचा. या स्पर्धेचा आनंद आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. 40+ स्पर्धा आहे. मी मान्यवरांना सुद्धा विनंती करेन की आपल्यासाठी खुर्च्या या ठिकाणी लावलेल्या आहेत, आपण स्टेजच्या समोर बसू नका. तर या स्पर्धेचा आनंद आपण आपले खेळाडू त्यांना मार्गदर्शन करताना या ठिकाणी पाहायला मिळते. तर या ठिकाणी संदीप सातम यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एक चौकार येतोय, तो म्हणजे सावंत तवसाळकरच्या बॅटमधून. एकविराच्या दरम्यान चालू असलेला हा सामना, धावसंख्या आहे ती 13. एक 3 चेंडू येणं बाकी आहे दुसऱ्या षटकातील. 3 षटकांचा हा सामना असेल. प्रत्येकाला या ठिकाणी देवेंद्रजी भुसाळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. एकविरा संघ हा पहिल्या सामन्यामध्ये विजेता ठरलेला आहे. खरंच 40+ या ठिकाणी सर्व आपल्याला हे 40+चे तरुण आपल्याला पाहायला मिळतात. तरुणांना प्रोत्साहन तर मिळतं आहे, पण वृद्धांना प्रोत्साहन देणारं संघर्ष प्रतिष्ठान. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सगळे डॉक्टर्स. आज 40+ असलेले हे डॉक्टर्स आज आपल्याला खेळताना सुद्धा दिसणार आहेत. आमचे रुद्रवार सर आहेत, रिकामे सर सुद्धा आहेत आणि केळसकर सर सुद्धा या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला सुद्धा मिळतील. आणि या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके कौस्तुभ सर सुद्धा आहेत, कौस्तुभ सर आहेत, दादा आहे या ठिकाणी आणि सर्वजण या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. खरंच संघर्ष प्रतिष्ठानचा हा कार्य आपण पाहतोय, फार मोलाचं हे कार्य संघर्ष प्रतिष्ठान करतंय. खरंच वृद्धांना सुद्धा चालना मिळावी आणि जे सामाजिक कार्यात अजून सुद्धा अग्रेसर आहेत, वय झालंय पण अजून सुद्धा सामाजिक कार्य करतायत असे वृद्ध नाही बोलणार पण तरुण मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या सर्वांचे लाडके आणि जे अजून सुद्धा सेवा देत आहेत, 80 वय झालेलं आहे पण अजून सुद्धा सेवा देत आहेत असे आमचे डॉक्टर VN जोशी जे सर्वांचे लाडके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपले व्यापारी उद्योजक जे आहेत बाबूलालजी जैन हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय आणि सर्वांना प्रेरणा देणारे आपले अनिल काका भुसाणे सुद्धा या ठिकाणी आहेत.
हे सर्वजण आपल्याला वृद्ध नाही बोलता येणार, पण तरुण मंडळी, खरंच तरुणांना लाजवेल अशी ही मंडळी अजून सुद्धा या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि यांचाच सत्कार आता आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता थोड्या वेळात हा सत्कार सोहळा आपल्याला याची देही याची डोळा पाहायला सुद्धा मिळणार आहे। ते अजूनही कार्यरत ते म्हणजे श्रीबदन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष, ऑफिस बेरोर आहेत, तसेच महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे ऑर्गनायझेशन सेक्रेटरी आहेत। त्यांच्या माध्यमातून आपल्या श्रीबदन शहरामध्ये योगा क्लासेस जे आपण पाहिले होते त्या योगा क्लासेसचं ट्रेनिंग मेघरे, मामोली, भोसले, मुरुड अशा अनेक ठिकाणी, माणगावसारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी योगा क्लासेस घेतले आणि सर्वांचं सर्व जे काही त्यांचे प्रशिक्षक गुरु शिष्य होते त्यांना त्या ठिकाणी एक मार्गदर्शन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। याहीपेक्षा तरुण वयात त्यांनी अतिशय एक स्पोर्ट्समनशिप दाखवली होती। बॅडमिंटन हा त्यांचा अतिशय जवळचा खेळ होता। त्यामध्ये त्यांनी कोकण रिजनमध्ये कॉलेजमध्ये असताना फायनल जिंकली होती। डेव्हिस कप विजेता प्रकाश पदुकोण सोबत त्यांनी शोमॅच सुद्धा खेळली होती। तसेच टेनिसमध्ये सुद्धा टेबल टेनिस आणला तो श्रीबदनमध्ये डॉक्टर व्ही जोशी, राजन करडे, शरद दांडेकर, शरद केळसकर यांच्या सोबत त्यांच्या पेशवे मंदिरमध्ये त्यांचा आपण खेळ पाहिलेला आहे। असं हा व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे। अजूनही आपल्याला एक त्यांच्याकडे पाहिल्यानंतर या ठिकाणी नक्कीच आपलं आरोग्य किती सुंदर राहील त्यासाठी योगाचे धडे आणि पतंजली मार्फत त्यांच्याकडून दिलं जाणारं मार्गदर्शन ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। तसेच कॅरम खेळण्याची सुद्धा त्यांची फार मोठी आवड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। कांबळी गुरुजी, शेटे साहेब आणि SBIचे सुळे साहेब यांच्यासोबत सुद्धा त्यांनी कॅरम स्पर्धा गाजवल्या। खास करून या शाळेच्या बिल्डिंगमध्ये ज्यावेळी स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा झाली होती त्यावेळी अरुण केदार सारखे एक राष्ट्रीय कॅरमपटूंची यांनी हजेरी लावली होती। इतकं स्पोर्ट्समध्ये असणारं हे व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे। असं हे एक स्पोर्ट्समधलं एक व्यक्तिमत्व ते म्हणजेच या ठिकाणी दिलीप शोगालाल जैन यांचा या ठिकाणी हा अल्प परिचय या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यांचं या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। संघर्ष प्रतिष्ठान श्रीबदनच्या माध्यमातून या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय डॉक्टर VN जोशी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या सर्व तरुण पिढीला एक आदर्श असणारं व्यक्तिमत्व सर्वांना नक्कीच गुरु भरून येईल, कारण ही क्षण फार महत्त्वाचं आहे। वय वर्ष 72 असून सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहे की आपण आपलं शरीर संपदा, आपल्या निरोगी शरीर कसं राहील याकडं एक तंतोतंत उत्तम असं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ते म्हणजे दिलीप शोगालाल जैन यांचं सामाजिक आणि क्रीडा विश्वामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका। तसेच आपले दुसरे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजेच आपल्या सर्वांना सुपरिचित असणारे श्री अनिल पांडुरंग भुसाळे, वय वर्ष 63, गाय गोठण येथे त्यांचं वास्तव्य आता आपण पाहतोय। पूर्वी आपण प्रभूमध्ये त्यांना पाहिलं होतं। व्यवसायाची सुरुवात त्यांनी सिव्हिल कन्स्ट्रक्शन मधून केली, परंतु राजकीय कारकीर्द त्यांची माजी युवक अध्यक्ष काँग्रेस 5 वर्ष गाजवली। श्रीबदन नगर परिषदचं नगरसेवकाचं पद सुद्धा त्यांनी 5 वर्ष गाजवलं। तसेच श्रीबदन नगर परिषद मंडळावर त्यांची माजी सभापती, शिक्षण मंडळावर त्यांची माजी सभापती म्हणून त्यांची गणना आहे। तसेच श्रीबदन शहरातील अतिशय महत्त्वाची पतसंस्था समजाई नागरी पतसंस्थेचे त्यांनी माजी उपाध्यक्षपद भोगले। विद्यमान ते चेअरमन आहेत, संचालक आहेत। तसेच श्रीबदन तालुका शिक्षण मंडळ प्रसारक मंडळाचे यापूर्वी ते सचिव होते, परंतु 2007 नंतर त्यांनी अध्यक्षपद
भूषवले ते अजूनही कार्यरत आहे असं. तसेच आपल्या श्रीवर्धन शहरातील भैरवनाथ मंदिर या ट्रस्टचे ते विश्वस्त अशा एक ना अनेक अशा संस्थांवर त्यांनी कार्यरत राहिलेले हे व्यक्तिमत्व प्रवासात वाचन करणे, शैक्षणिक क्षेत्रात सतत कार्यरत राहणे, तसेच मनमिळावू स्वभावामुळे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असणे, तसेच योग्य धाडसी स्वभावामुळे त्यांनी घेतलेले निर्णय नक्कीच त्यांच्या या व्यक्तिमत्वाला आणि आपल्या सर्वांना आदर्श वाटू शकतात. असं हे व्यक्तिमत्व. एक कुशल प्रशासक आणि खेळाची आवड, त्याहीपेक्षा त्यांनी त्यांच्या तरुण वयात क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि कबड्डी यासारखे एक ना अनेक खेळ खेळले. परंतु आत्ताच त्यांनी गिरनार गुजरात येथे त्यांनी पदयात्रा केली होती. ही त्यांची जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. त्याच कारणास्तव या सर्व त्यांच्या सामाजिक आणि क्रीडा विश्वाच्या संबंधित कार्याचा सलाम या ठिकाणी केला जातो. तो संघर्ष प्रतिष्ठान श्रीवर्धन यांच्या वतीनं तो त्यांनी स्वीकारावा अशी विनंती या ठिकाणी मी त्यांना करतोय. मी विनंती करतोय डॉक्टर V.N. जोशी आणि संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र सातनाट यांच्या शुभास्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातो. एक नागरी सत्कार. आणि आमच्या या सत्काराच्या निमित्त उपस्थित सर्व नागरिकांनी खेळाडूंनी आपल्या या व्यक्तिमत्वाचा नक्कीच या ठिकाणी सत्कार केला आहे. तसेच आपल्या व्यवसायाचा ठसा आणि आपली शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणारी वाटचाल, त्यामधून एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना मिळते आणि सर्वांना आदर्श असणारे व्यक्तिमत्व. आणि या ठिकाणी त्यांचे चिरंजीव सन्माननीय डॉक्टर अमोलजी जोशी यांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. तर या ठिकाणी डॉक्टर V.N. जोशी यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय जितेंद्रजी सातनाक यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी डॉक्टर V.N. जोशी यांचा या ठिकाणी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करावं अशी मी विनंती या ठिकाणी करतोय. खरोखरच एक एक व्यक्तिमत्व असं शोधून का आणि शैक्षणिक क्रीडा विश्वामध्ये सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवला. अशा व्यक्तिमत्वाला निवडून या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातोय. आदर्श आहे या स्पर्धेची स्लोगन आहे, एकदा आरोग्याच्या दिशेनं. त्यामुळे अशीच व्यक्तिमत्व या ठिकाणी निवडली जात आहे की त्यांचं खरोखरच क्रीडा क्षेत्राशी फार महत्त्वाचं योगदान आहे. त्या व्यक्तिमत्वांचं आपल्या कार्यात नक्कीच ते पुढे अग्रेसर आहेत, परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्वातून त्यांनी अनेक गरजू सर्व मदत केलेली आहे. आत्तापर्यंत जर सांगायचं झालं तर डॉक्टर श्री मधुकर दिगंबर ढवळे, वय वर्ष 61, MBBS MD डायग्नोसिशन लेप्रोस्कोपी सर्जन. आत्तापर्यंत त्यांनी 60,000 केलेले आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 25,000 सीजर, महिला गर्भपिशवी ऑपरेशन 15,000, अपेंडिक्स ऑपरेशन 4,000, हर्निया ऑपरेशन 2,000 अशी अनेक ऑपरेशन त्यांच्या हातून झालेली आहे. त्यांचा आवडता छंद आहे धावणे आणि पोहणे. हे आपण रोजच त्यांना पाहत असतो. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला एक नवीन व्यक्तिमत्व पाहायला मिळत असतं. आणि सर नक्कीच रायगड मोहिमा असतील, श्रीवर्धनमध्ये सुद्धा इतर क्रिकेट स्पर्धा असतील त्यामध्ये सुद्धा हिरिरीने सहभागी होत असतात. कबड्डी स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांचं फार मोलाचे सहकार्य असतं. असं राजकीय नसलं तरी सुद्धा सामाजिक आणि क्रीडा विश्वामध्ये खरोखरच त्यांचं आदरपूर्वक नाव घेतलं जातं. अशा या व्यक्तिमत्वाचं आज या ठिकाणी संघर्ष प्रतिष्ठान श्रीवर्धनतर्फे या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातो. एक नागरिक सत्कार या ठिकाणी केला जातो. अतिशय व्यस्त कार्यक्रमामधून सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल खरोखरच टाळ्या जोरात झाल्या पाहिजे. आपल्या माध्यमातून आपण हा सत्कार करतोय. ह्या टाळ्या त्यांच्या आयुष्यभर कानामध्ये वाजवल्या पाहिजेत. कारण त्या सत्कार झाला होता तो म्हणजे संघर्ष प्रतिष्ठानच्या स्पर्धेमध्ये. एक नक्कीच उमेद त्यांना या माध्यमातून मिळेल. एक आपलं पुढचं कार्य करण्यामध्ये नक्कीच त्यांना एक स्फूर्ती मिळेल अशी मी आई सोमदाईच्या या ठिकाणी प्रार्थना करतोय. कारण येणाऱ्या या काळामध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून असेच कार्य त्यांच्या हातून व्हावेत. परंतु तरुण वर्गाला
समुद्रावर धावणे आणि पोहण्यासाठी एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व ते आपल्याला लाभलेले ते म्हणजे डॉक्टर मधुकर दिगंबर ढवळे. या ठिकाणी आपण पाहिलं की नागरी सत्कार सोहळा ज्या सोहळ्यासाठी आपण आलेलो होतो, हा सोहळा आपल्याला पाहता आला. एक धाव आरोग्याकडे. खरंच हा नागरी सत्कार संघर्ष प्रतिष्ठान श्रीवर्धन यांच्यातर्फे हा दिला जातो. खरंच ज्यांचं वय हे 65च्या वरती गेलेलं आहे आणि ते सुद्धा आज या कार्यक्षेत्रात सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत, त्यांचा हा सत्कार केलेला आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत डॉक्टर संघ सुद्धा उतरणार आहेत क्रिकेट खेळण्यासाठी, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आणि या ठिकाणी आपले मित्र अमोलजी जोशी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. एक धाव आरोग्याकडे. खरंच ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. कौस्तुभ सर आहेत, कौस्तुभ सर आपल्याला पाहायला मिळतात. साजन दादा आहे इथे, आपले सर्वांचे लाडके रुद्रवार सर आहेत आणि आपले प्रवीण दादा सुद्धा, प्रवीण दादा जैन आहेत आणि डॉक्टर अनिरुद्ध सर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपले क्लासमेट म्हणजे माझ्या पहिलीपासून वर्गातले असलेले अमोलजी जोशी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. चला आपण हा कार्यक्रम पाहिलात. खरंच एक धाव आरोग्याकडे संघर्ष प्रतिष्ठान श्रीवर्धन यांच्याकडनं हा दरवर्षी राबवण्यात येणारा हा कार्यक्रम आपण पाहिलात. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला तो कमेंटद्वारे कळवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि जाता आता एवढंच सांगतो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.